नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. मोठी वॅकन्सी म्हणजे RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये मोठी वॅकन्सी आलेली आहे. त्यामध्ये ही डिटेल जाहिरात आपण बघू आता. बघा, 6238 टोटल वॅकन्सी दिलेली आहे. इथे सगळ्यात जास्त 2106 वॅकन्सी आहे. ह्या फिटरसाठी आहे, टेक्निशियन ग्रेड 3 फिटर. बघा, इथे 444 वॅकन्सी आहे, त्या इलेक्ट्रिकलसाठी आहे. टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिशियन वगैरे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल वगैरे 260 वॅकन्सीसुद्धा इथे दिलेल्या आहे. इलेक्ट्रिकलच्या म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियनसाठी चांगल्या वॅकन्सी इथे दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर 168 वॅकन्सीज आहे डिझेल मेकॅनिकलसाठी, ठीक आहे. 183 वॅकन्सीसुद्धा इथे सिग्नलसाठी आहे. तर महत्त्वाच्या डेट्स बघा मित्रांनो, इथे महत्त्वाच्या डेट्स आहे. डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस ऑफ एम्प्लॉयमेंट न्यूज 21/6/2025. त्यानंतर बघा, तुमचं ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 28/6लाच ओपन झालेलं आहे. तुम्ही इथून अप्लाय करू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकता. खाली लिंक आपण देऊ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघू शकता. त्यानंतर बघा, 28/7 म्हणजे 28 जुलै पण तुम्ही फॉर्म सबमिशन करू शकता रात्री 12पर्यंत. त्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फी जर तुमची पेंडिंग असेल तर तुम्ही 30/7पर्यंत भरू शकता. त्यानंतर काही करेक्शन असेल, तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर 1/8 ते 10/8पर्यंत काही चेंजेस तुम्हाला करता येतील, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथे पोस्ट बघा, टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, ठीक आहे. 29,200 पे स्केल आहे, म्हणजे ही साधारण तुमचं 50 ते 55,000 जवळपास टोटल सॅलरी जाते. 18 ते 33 एज लिमिट आहे. 183 पोस्ट आहे. पोस्ट थोडं कमी आहे, परंतु लेवल 5ची पोस्ट आहे, त्याच्यामुळे चांगली पोस्ट आहे. खाली क्वालिफिकेशन वगैरे बघूच आपण. आणि त्यानंतर आहे टेक्निशियन ग्रेड 3, ज्यासाठी सगळं एलिजिबल आहे, फ्रेशर वगैरे. त्यांचं 19,900 हे बेसिक आहे, साधारण 40च्या जवळपास ही सॅलरी जाते, 40,000च्या जवळपास. 18 ते 30 एज लिमिट तिथे दिलेलं आहे. प्लस हे ओपनसाठी आहे. OBCसाठी 3 वर्ष शिथिल असते, म्हणजे 33. आणि त्यानंतर SC STसाठी 5 वर्ष शिथिल राहते. याच्या आहे 6,055 पोस्ट आहे. टोटल आहे 6,238 पोस्ट आहे. बघा मित्रांनो, पूर्ण एज लिमिटचा चार्ट दिलेला आहे. हा महत्त्वाचा चार्ट इथे तुम्हाला दिसतो आहे पूर्ण. यामध्ये 18 ते 33 ही एज लिमिट आहे ग्रेड 1साठी, टेक्निशियन ग्रेड 1. टेक्निशियन ग्रेड 3साठी 18 ते 30 आहे. आणि बाकी OBC SC साठी थोडी जास्त आहे. बाकी इथे तुम्ही खाली बघू शकता, सगळं तिथे दिलेलं आहे पूर्ण याच्यानुसार तुम्ही ज्यामध्ये रँक करता त्यानुसार बघू शकता सगळं, ठीक आहे. त्यानंतर फीज किती आहे बघा. फीजचं इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे, एक्झामिनेशन फीज वगैरे. ओपन कॅटेगरीसाठी पूर्ण दिलेलं आहे, 500 रुपये इथे दिलेले आहे बघा. आणि बाकी कॅटेगरीसाठी 250 दिलेले आहे. तुम्ही कशामध्ये बसता ते बघून. आणि रिफंडेबल आहे. जर तुम्ही एक्झाम ॲपियर केली तर तुम्हाला रिफंड होते, जर ॲपियर केले नाही तर तुमचं हे रिफंड होणार नाही. बाकी काही रिझर्वेशननुसार काही दिलेले आहे, महत्त्वाचे पॉईंट दिलेले ते बघू शकता, ते वाचू शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो, हा सिलेबस आहे, अतिशय महत्त्वाचा सिलेबस. CBT 1 एक्झाम टेक्निशियन ग्रेड 1साठी. म्हणजे यामध्ये एकच एक्झाम असते मित्रांनो, 2 एक्झाम किंवा 3 एक्झाम राहत नाही LP सारख्या, ठीक आहे. इथे बघा तुम्हाला दिसते सिलेबस फॉर CBT एक्झाम ऑफ टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचा सिलेबस दिलेला आहे. जनरल अवेअरनेस आहे, म्हणजे GK आहे. याच्यामध्ये हा पार्ट सगळा राहणार आहे. इकॉनॉमी वगैरे, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, इंडियन जिओग्राफी वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. त्यानंतर बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, त्यामध्ये हा सगळा पोर्शन राहणार आहे. यावरच तो पेपर राहणार आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये हे सगळं पोर्शन राहणार आहे, पूर्ण दिलेले आहे इथे. त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, याच्यामध्ये तुम्हाला सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरेचे प्रश्न इथे राहतील आणि इंजिनिअरिंग रिलेटेड राहतील, ठीक आहे. तर याचं वेटेज कसं काय बघा. जनरल अवेअरनेस जे आहे, तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन आणि नंबर ऑफ मार्क्स आहे. जनरल अवेअरनेससाठी 10 प्रश्न 10 मार्क. इंटेलिजन्ससाठी 15 प्रश्न 15 मार्क. बेसिक कॉम्प्युटरसाठी ॲप्लिकेशनसाठी 20 प्रश्न 20 मार्क. मॅथमॅटिक्ससाठी 20 प्रश्न 20 मार्क. बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 35 प्रश्न 35 मार्क. 100 प्रश्न 100 मार्कांची ही टेस्ट राहणार आहे. एकच टेस्ट इथे राहते. त्यानंतर बघा पॅटर्न अँड सिलेबस ऑफ CBT एक्झाम फॉर लेवल 2 टेक्निशियन 3. टेक्निशियन 3 ग्रेड Cसाठी काय आहे बघा. टोटल ही एक्झाम राहते 90 मिनिटाची आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे 100. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे. त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे. मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये किती % तुम्हाला कमीत कमी मार्क पाहिजे हे सुद्धा दिलेले आहे. मिनिमम मार्क्स कॅटेगरीनुसार बघू शकता.
आता बघा सिलेबस बघा, म्हणजे सिलेबस हे जे दिलेलं आहे CBT एक्झाम फॉर टेक्निशियन 3साठी दिलेलं आहे. याच्यामध्ये टेक्निशियन 3साठी पूर्ण दिलेलं मॅथमॅटिक्स आहे. हे क्वेश्चन इथे राहतील. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे. त्यामध्ये तुम्हाला जे पोर्शन दिलं तेवढंच करायचं, त्या बाहेरचं काहीच येत नाही. आणि बघा मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्क, इंटेलिजन्स 25 प्रश्न 25 मार्क, त्यानंतर जनरल सायन्स 40 प्रश्न 40 मार्क, सायन्स जास्त आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे GK, त्यामध्ये हिस्ट्री जिओग्राफी आणि बाकी जे करंट रिलेटेड आहे ते राहतं. 10 प्रश्न 10 मार्क, 100 प्रश्न 100 मार्काचं हे राहतं. हे तुम्ही कव्हर केलं किंवा याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाले की नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलं असतं त्यावर राहतं आणि तुमचा रँक राहतं, त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंटेशनला बोलवतात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. बघा टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यासाठी कुठलं क्वालिफिकेशन आहे, तुम्हाला दोन्हीचं एक एक्झाम्पल सांगतो. बाकी तुम्ही PDF मध्ये सगळं बघू शकता. तुम्ही कुठे स्टँड करता, ITI, BE, BSc कुठेही इथे कोणीही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स म्हणजे सिग्नलसाठी ग्रेड 1साठी. ठीक आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे, ऑर BSc इन कॉम्बिनेशन ऑफ एनी स्ट्रीम ऑफ द अबो, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, फिजिक्स वगैरे, नंतर हे सायन्स वगैरे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑर 3 years डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अबोव स्ट्रीम्स, कॉम्बिनेशन ऑफ अबोव स्ट्रीम, डिग्री इन इंजिनिअरिंग अबोव बेसिक स्ट्रीम्स. म्हणजे याचे स्ट्रीम आहे बघा, कॉम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे. तर हे तुम्हाला चालते. याच्यामध्ये डिप्लोमा डिग्री दोन्ही चालेल. ठीक आहे. हे झालं ग्रेड 1साठी. आता ग्रेड 3साठी अतिशय महत्त्वाचं, जिथे जास्त एलिजिबल होतात विद्यार्थी. त्यामध्ये बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे मॅट्रिक्युलेशन. ठीक आहे. ऑब्लिक दिलेलं, ऑर नाही ऑब्लिक दिलेलं आहे. ITI फ्रॉम म्हणजे मॅट्रिक्युलेशन प्लस तुमचं ITI असेल, NCVT, SCVT, फिटरमध्ये, इलेक्ट्रिशियनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, मेकॅनिकमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, नंतर इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिक आहे, नंतर मेकाट्रॉनिक्स आहे, नंतर मेकॅनिक डिझेल आहे, मेकॅनिक मोटर आहे. इथे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. हे जे ट्रेड्स आहे या ट्रेडमध्ये तुमचं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे. हे मी एक एक्झाम्पल सांगितलं, बाकी इथे बघू शकता प्रत्येक याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. टेक्निशियन 3मध्ये सगळ्या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन प्लस ITI मागितलेलं आहे. तिथे ट्रेड्समध्ये थोडा डिफरन्स आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही जिथे स्टँड करता ते तुम्ही भरू शकता. ठीक. इथे बघा वॅकन्सीज कुठे किती आहे ते दिलेलं आहे. अहमदाबाद, अजमेर वगैरे, बँगलोर वगैरे, भोपाळ वगैरे, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई. बघा मुंबईची वॅकन्सी दिलेली आहे. टेक्निशियन 1, टेक्निशियन 3 पूर्ण दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठे किती वॅकन्सी आहे ते चेक करू शकता PDF मध्ये. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन, एक चांगली न्यूज तुम्हाला मिळाली असेल, कारण की टेक्निशियन 3 चांगली पोस्ट समजलं जातं रेल्वेमध्ये, RRBमध्ये. तर मुंबईमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही फॉर्म सबमिशन करताना व्यवस्थित विचार करा आणि 1-2 दिवसानंतर फॉर्म सबमिशन करा. फॉर्म सबमिशनची घाई करू नका. त्या रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला आवश्यक असेल तर व्हिडिओ रिलेटेड कमेंट करा. मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ फॉर्म सबमिशनचा घेऊन येतो. आणि या रिलेटेड वरच्यावर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.